शेवटचा दिवस होता, 3 वाजल्याच्या नंतरचा सगळा वेळ आहे. आपण कसं पुणे महानगरपालिकेला सामोरं जातो, किती आहे नाहीये थोडं स्पष्टीकरण. मगाशीच मी आपल्याशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं होतं की पुण्याचे आमचे सर्व सहकारी जे आहेत आणि नेते जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. आणि मगाशी आपण एक जो मुद्दा सांगितला होता की काही कार्यकर्ते आमचे भावनिक झालेले आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. आता निलमताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, विजय बापू आहेत, आमचे आबा आहेत, रवींद्र दंगेकर आहेत. जे मगाशी मी आपल्याला सांगितलं की अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती महानगरपालिकेमध्ये आहे. ज्या ठिकाणी एकमत होऊ शकलं नाही तिथे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी. त्याच्या संदर्भात उद्यापासून चर्चा होईल आणि त्याच्यातनं दोन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. ही देखील भूमिका मी पुण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि ती देखील त्यांना मान्य आहे. परंतु आज सकाळी जी एक पत्रकार परिषद झाली त्या संदर्भात मला बोलायचं आहे की खासदार संजय राऊत यांनी असं सांगितलं की मुंबईच्या संदर्भामध्ये जे जागा वाटप झालं ते त्यांना चुकीचं वाटतंय. पण याच सगळ्यांनी पुढे सोडलेली होती की आपल्याला फक्त 52 जागा मिळणार आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण सामना वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये 61 जागा फायनल झाल्या अशा पद्धतीची बातमी आली. त्याच्यानंतर 65 वर हे थांबले आणि खरं तर काल 90 जागा मिळाल्यामुळं खरा पोटसूळ जर कोणाला उठला असेल ते यांना उठलेला आहे. आणि 90 जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केलाय. भाजप आणि शिवसेना म्हणून आमचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील. 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू. आणि पुन्हा एकदा की जे विधानसभेला हेच सांगत होते, लोकसभेला हेच सांगत होते, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं जसा निर्णय महायुतीच्या बाजूने दिला तसा मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीच्याच बाजूने निर्णय झालेला आपल्याला दिसेल आणि महायुतीचाच महापौर झालेला आपल्याला दिसेल. त्याच्यामुळं कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचं, एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची आणि कायम त्यांना कमी लेखायचं हाच उद्योग काही लोकांनी गेली 3.5-4 वर्ष केलाय. आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकांमधनं उत्तर दिलंय. खरं तर आत्मचिंतन होणं गरजेचं होतं. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये युबीटी 5 नंबरला गेलेली आहे. 1 नंबरला भाजप आहे, 2 नंबरला शिवसेना आहे धनुष्यबाणाची, 3 नंबरला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, 4 नंबरला शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि 5 नंबरला युबीटी आहे. पूर्वी पहिल्या 2 नंबरमध्ये आपल्याला शिवसेना शोधायला आपण सुरुवात करायचो. आता आपल्याला तळापासून नंबर युबीटी साठी शोधावे लागतात आणि तो देखील दुर्दैवानं शेवटून पहिला नंबर त्यांचा आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर आत्मचिंतन झालं पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या नगरपालिकांमध्ये का मागे गेलो, त्याची कारणं काय, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं आणि त्यांची बदनामी करणं हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पत्रकार परिषद होतात. पण आम्ही अनेक वेळा सांगितलं की जेवढं एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न ते करतील तेवढी एकनाथ शिंदे साहेबांचीच म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेची मतं ही महाराष्ट्रामध्ये वाढतील. आणि त्याला पार्श्वभूमी जर आपण बघितली तर नगरपालिकेमध्ये 72 ते 75 ठिकाणी जे नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आलेले आहेत हे त्यांना उत्तर आहे. आणि अजून त्यांना एक ऍडिशनल माहिती देतो, 11 नगराध्यक्ष आमचे असे पराभूत झालेले आहेत. पाचगणीचा नगराध्यक्ष तर आमचा 2 मतांना पराभूत झालेला आहे. मेढ्याचा नगराध्यक्ष आमचा 10 मतांना पराभूत झालेला आहे. असे 50च्या आतमध्ये पराभूत झालेले नगराध्यक्ष हे 11 आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट बघा. आणि तुम्ही 211 नगराध्यक्षाच्या निवडणुका लढल्यात, 8 जण युबीटीचे जिंकले, त्यातला 1 आमच्याकडे आला. त्याच्यामुळे आलेले देखील आपल्याला सांभाळता येत नाही, त्याचं आत्मचिंतन आपण करावं. हीच परिस्थिती महानगरपालिकेला असणार आहे. महानगरपालिकेला किती पत्रकार परिषदा झाल्या, किती सभा झाल्या आणि मी तर घाबरलो. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका 29 आणि यांच्या सभा 6 म्हणजे किती भरपूर सभा आहेत. त्याच्यामुळं सर्वसामान्यांपर्यंत जाणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला प्रत्येक नगरपालिकेमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी सभा घेतली. ही ताकद देण्याची पद्धत कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला कळलेली आहे. आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुका असताना फक्त जवळच्या 6 महानगरपालिकेमध्ये सभा घ्यायची आणि कार्यकर्त्यांना वारावर सोडायचं, हा जो काही प्रकार आहे हा थांबला पाहिजे. यासाठी काहीतरी आत्मचिंतन करावं अशी माझी विनंती खासदार संजय राऊत साहेबांना आहे. एकनाथ शिंदे किती सभा घेणार आहेत एकूण? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये 53 सभा घेतल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 सभा घेतल्या. म्हणजे 60 सभा आमच्या पक्षप्रमुखांनी घेतल्या. समोरच्यांनी किती घेतल्या?
वरचा 6 काढून घेतलं की जे उरतं ते 0 सभा घेतल्या. त्याच्यामुळे शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांचे सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी घरापर्यंत जायला देखील त्यांना कुठं कमीपणा वाटत नाही. सर, एक प्रश्न असा विचारला जातोय की अजित पवार हे तुमच्या सोबत आहेत स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, पण आता त्यांची जी युती झाली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी झालेली आहे. तडजोडीचा काही मुद्दा या ठिकाणी समोर येतोय, त्यामुळे तुम्ही कसं बघता या दोन्ही राष्ट्रवादीच्या युती? हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे ना. अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर युती करण्याचा निर्णय घेतलाय, आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. हा त्या दोन पक्षातला वैयक्तिक बाब आहे. आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते आमच्यासोबत असणारच नाहीत, सुरुवातीपासून त्यांची भूमिकाच होती. एवढी मोठी बैठक तुमची आता पार पडली, अनेक उमेदवारांनी एबी फॉर्म देत तुम्ही त्यांना अर्ज देखील भरायला लावलाय, तर जागा वाटपाचा हा फॉर्म्युला, जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि तुम्ही किती एबी फॉर्म दिलेले? मी सांगतो ना, स्वाभाविक ज्यावेळी एकमत होत नाही त्यावेळी बोलणीसाठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी आमची दारं उघडी आहेत. हे मी मगाशी देखील सांगितलं. आम्ही जे काय एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील. पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून सकाळी मी आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केले की युती तुटली, ती युती कुठेही तुटलेली नाही. युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत. आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत. जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला बीजेपीच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल. हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. संजय सिरसाटांकडे कार्यकर्त्यांची शेवटी माफी मागावी लागेल. आता मग जेव्हा विनंती वरती बसले होत्या, बाहेर कार्यकर्त्यांची सगळी झुंबड उठली होती, सगळ्यांना ऍग्रेसिव्ह झाले होते की प्रत्येकाला पाहिजे होता. मुद्दा हा आहे की शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मित्र पक्षाने तुम्हाला गाफील ठेवलं म्हणून शिवसेनेवरती वेळ आली का? कारण सुरुवातीलाच ह्या तडजोडी झाल्या असत्या तर कदाचित गोष्टी स्मूथली फंक्शन. याचं उत्तर मी सकाळी दिलेलं आहे की एकत्र 29 महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच होते. त्याच्यामुळे नेते प्रत्येक म्हणजे वरिष्ठ नेते जे आहेत, जे निर्णय घेणारे नेते आहेत, हे स्वाभाविक बिझी असणं म्हणजे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामुळे तो संवादात आम्ही कुठेतरी कमी पडलो असू तर आमच्याकडे 4 दिवस आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, किती जागा घ्याव्यात पुणे महापालिकेत? म्हणजे निवडणुकीसाठी किती जागा? आता पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही किती एबी फॉर्म दिलेले आहे संध्याकाळी आपल्याला कळेल. आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची चर्चा करू. आपल्याला 3 दिवस आहेत ना, आणि 3 दिवसात आपल्याला पण काही टप्प्याटप्प्यानं आम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला अपेक्षित किती जागा आहे? अपेक्षित किती जागा? प्रॅक्टिकली हे तुम्हाला शक्य वाटतंय का की एवढे एबी फॉर्म पाठीमागे घेता येतील आणि तरी देखील आपल्याला म्हणता येईल की युती अबाधित आहे आपली? मी काय सांगितलं, शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकमत जर जागावर झालं नाही तर शेवटी प्रत्येक पक्षाचा एबी फॉर्म दिला जातो. या संदर्भात मगाशी देखील मी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, स्वतः आमच्या पक्षप्रमुखांशी बोललो, मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे एबी फॉर्म भरलेले आहेत. त्यांनी देखील भरले, आम्ही देखील भरले. मी रेकॉर्डवर तुम्हाला सांगतो. किती भरले तेवढं सांगा. ते सांगतील ना, आता माझ्याकडे तो आकडा नाही आहे. एक मिनिट साहेब, एक मिनिट. आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घेण्यापेक्षा थोडं आपण पॉझिटिव्ह घेऊ. आताही फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी त्या कार्यालयामध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही अमुक फॉर्म भरले आणि त्याच्यात 20 वाढले, तर अजूनही तिथे आहेत ना. त्याच्यामुळे ती यंत्रणा पूर्ण सुरळीत होते, आमच्याकडे आकडेवारी होते आणि मग तुम्हाला आम्ही सांगून नाही कुठं म्हणतो. भारतीय जनता पार्टीकडून किती जागा पाहिजेत हे तुम्ही ठामपणे का सांगू शकत नाहीये की आम्हाला एवढ्या युतीमध्ये जागा हव्या आहेत किंवा कार्यकर्त्यांची पण त्याची मागणी? मला काय असं वाटतं की तुम्हाला वाटतं की आम्ही ठामपणानं सांगावं, पण आम्हाला जर वाटतच नसेल ठामपणानं सांगावं, आम्ही जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिला 90 जागा घेऊन, तसं जर द्यायचं असेल पुण्यामध्ये आणि तुम्हाला पण 3-4 दिवस हे मिळेल ना कार्यकर्ते की बघा ना, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, असं तर नाही ना की मुंबईमध्ये जास्त जागा पडून माझी